नमस्कार. लाडकी बहीण योजनेपैकी आता लाखो महिला झाल्या अपात्र. पुढील हप्ता तुम्हाला मिळणार किंवा नाही, तसेच तुम्हाला जर मागच्या महिन्याचा हप्ता जमा झाला नसेल तर काय कारण असू शकतं, अशा प्रकारची सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या योजना केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तसेच महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची तसेच थोडी चिंता वाढवणारी बातमी आलेली आहे. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पात्र लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण या योजनेच्या माध्यमातून आता लाखो महिला अपात्र ठरलेल्या आहेत. होय, खरंच तुम्ही हे खरं ऐकलेलं आहे, कारण लाखो महिला याचा अर्थ त्यांना पुढील हप्ते कोणतेही देण्यात येणार नाहीत. तुमचा अर्जही देखील बाद झाला आहे का हे देखील तुम्हाला पुढील हप्ता मिळणार आहे किंवा नाही, अशा प्रकारची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या पात्र असणाऱ्या देखील लाखो महिला ह्या अपात्र का ठरल्या आहेत हे पाहूयात. तर लाडकी बहीण योजना ही खरंच महिलांसाठी खूप महत्त्वाची योजना मानली जात आहे, पण सध्या सरकारच्या तिजोरीवरती ह्या योजनेचा भार देखील खूप मोठ्या प्रमाणात असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे सरकारने देखील आता पात्रतेच्या अटी खूप कठोर करण्यासाठी सुरुवात केलेली आहे आणि नव्या तसेच कडक नियमांमुळे अनेक महिलांचा अर्ज देखील बाद करण्यात येत आहे. तसेच त्यामुळे देखील महिलांना मागचा हप्ता जमा करण्यात आलेला नाही. आता ज्या महिलांना जून महिन्याचा हप्ता मिळालेला नाही त्यांच्या मनात हाच प्रश्न आहे की माझा अर्ज बाद झाला की काय. आता तसेच त्यांना पुढील कोणताही हप्ता मिळणार नाही, ही एक खूप महत्त्वाची समस्या निर्माण झालेली आहे, कारण अशा अनेक महिला खऱ्या अर्थाने या योजनेवर अवलंबून असल्याचे देखील पाहायला मिळत होते. परंतु सरकारने यावरती नवीन पावले उचलल्याची पाहायला मिळत आहे. आता मित्रांनो, या योजनेसाठी नवीन अर्ज प्रक्रिया बंद आहेच, तसेच जुन्या अर्जांची देखील सरकारकडून खूप मोठ्या प्रमाणावर छाननी सुरू आहे. एकीकडे लाडकी बहीण योजनेमधील लाखो महिलांचे अर्ज हे विविध कारणांमुळे सध्या बाद करण्यात येत आहेत, तर दुसरीकडे गेल्या जवळपास 9 ते 10 महिन्यांपासून नवीन अर्ज नोंदणी पोर्टल देखील बंद करण्यात आलेला आहे. याचा अर्थ नव्याने कोणत्याही महिलेला अर्ज करता येत नाही. तसेच ज्या महिला पात्र आहेत त्यांनाच फक्त लाभ मिळत आहे, पण या अर्जाची छाननी सुरू असल्या कारणाने अनेक महिलांना देखील या योजनेमधून वगळण्यात येत आहे. त्यामध्ये मित्रांनो, सध्याच सरकारकडून नवीन माहिती देण्यात आली. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील तब्बल 27,317 महिलांना बाद ठरवण्यात आलेले आहे. तसेच संभाजीनगरमध्ये म्हणजेच की पूर्वीच्या औरंगाबाद येथे खूप मोठ्या प्रमाणात 83,000 महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत. मित्रांनो, सध्या सर्व जिल्ह्यांची आकडेवारी पुढे आलेली नसली तरी ह्या 2 जिल्ह्यांपैकी माहिती पाहून असा अंदाज येतो आहे की जवळपास खूप मोठ्या प्रमाणावर महिलांना योजनेतून कमी करण्याचा निर्णय सरकारकडून घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, जर तुमचा अर्ज बाद झाला असेल किंवा तुम्हाला पुढील हप्ता जमा झालेला नसेल तर यासाठी कोणते कारण असू शकतात, तर यामध्ये महत्त्वाचं कारण मध्ये तुम्ही जर स्वतः म्हणजे जी पात्र महिला आहे तुम्ही जर स्वतः सरकारी नोकरीमध्ये असाल त्यामुळे तुमचा अर्ज बाद झालेला असू शकतो, किंवा दुसरं कारण मध्ये तुमच्या किंवा कुटुंबामधील कोणत्याही सदस्यांच्या नावावर 4 चाकी वाहन असल्यास देखील अर्ज बाद होऊ शकतो. 3 नंबरचं कारण म्हणजे की जर कुटुंबातील पती, मुले किंवा आई वडील असा कोणताही सदस्य जर शासकीय नोकरीमध्ये असेल तर त्या कुटुंबामधील महिलांचे अर्ज देखील सरकारकडून बाद करण्यात आलेले आहेत. आयकर भरणाऱ्या महिलांना देखील यापुढे लाभ मिळणार नाही असं देखील सरकारकडून सांगितलेलं आहे. तसेच म्हणजे शासनाच्या इतर कोणत्याही योजनेमधून तुम्ही प्रत्येक महिन्याला 1500 किंवा त्यापेक्षा जास्त लाभ घेत असाल तर या योजनेसाठी तुम्हाला अपात्र करण्यात येत आहे. अजून अपात्र अर्जांची पडताळणी ही देखील खूप मोठ्या प्रमाणावर सरकारकडून करण्यात येत आहे. यापैकी कोणत्याही अपात्रतेच्या निकषामध्ये बसत असाल आणि तरीही तुम्हाला योजनेचे पैसे जमा होत असतील तर ही बाब तुम्ही लक्षात घेण्यासारखी आहे. तसेच यामुळे तुमचा हप्ता कधीही बंद होऊ शकतो. तसेच मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. तसेच लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा.
मित्रांनो, अशाच प्रकारच्या सरकारी योजनेच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि साईडचे बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला सर्व सरकारी योजनांचे व्हिडिओ पाहायला मिळतील.